श्री श्री स्वामी समर्थ. आताच आपली अति उच्च कोटीची 11 माळी गायत्री मंत्र हवनयुक्त आणि गायत्री सहस्त्रनाम हवनयुक्त सेवा संपन्न झाली आहे. हवन थंड आपण ते रक्षा ती गाळून व्यवस्थित चाळून ठेवावी. तर आज घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने सर्व स्वामी भक्तांना, देवी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या. आजपासून आपण दुर्गा सप्तशती पाठ पण करणार आहोत. तर जशा पोस्ट येतील त्या टायमानुसार आपले पाठ होतील. पहा, अभिरुचिताई दादा आपण बोलणार आहेत का? श्री स्वामी समर्थ. दादा आप बोलेंगे? श्री स्वामी समर्थ. येतोय आवाज ताई? हो येतोय ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारातर्फे सर्वांना देवीचे नवरात्र ची खूप खूप 9 दिवसची खूप 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 प्रभूमय शुभेच्छा. सर्वांची नवरात्री शुभ होवो, मंगलमय होवो आणि जे तुमची काही मनाची म्हणजे प्रार्थना आहे ती देवींनी त्यांच्या चरणी रुजू करावी आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊ आपण सर्वांना. हीच आई भगवती चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. दादा आप बोलेंगे? हा, श्री स्वामी समर्थ. बघा, या नवरात्रीच्या सर्व भगिनींना खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. भगिनी ही आदिशक्ती आहे आणि या 9 दिवसात खरोखर आपण घरातच आपल्या गृहलक्ष्मीचा अनादर करू नये, त्यांचा मान सन्मान करावा. ज्या काही भगिनी स्वरूपात माता, बहीण, पत्नी, मुलगी, अजून काही नाते असतील तर त्यांना मनापासून देवी स्वरूप म्हणून आपण पूजावं. आणि त्या बघा, लहान कुमारिका या खरोखर देवी स्वरूप असतात. त्यांना 9 दिवस त्यांचं आपण पूजन करावं. निश्चितच त्यांना देवी स्वरूप आपण मानावं आणि जास्तीत जास्त या नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची उपासना करावी. 9 दिवस हे आपले पावित्र्याचे गेले पाहिजेत. ह्या 9 दिवसात आई भगवती आदिशक्ती तत्व या पृथ्वीतलावरती चराचरात पुरून उरलेलं असतं. तर तुमचे सर्व घराणे आशीर्वाद आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याला देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्या निमित्ताने आपण हे उत्सव शांततेने साजरे करावे. विशेष करून परश्री माते समान आणि तिला आदर देण्याचा आपण प्रयत्न करावा. घरात असो, घराच्या बाहेर असो, भगिनींना आपण मूळ शक्ती स्वरूप मानून त्यांना नमन करावं. दृष्टी पवित्र असलं तर अख्खं जग पवित्र होतं. जशी दृष्टी तशी सृष्टी. एखाद्याला कावीळ झाला असेल तर त्याला सगळं, लूटपाट करणारा एखादा असेल त्याला वाटतं सगळं तसंच आहे. पण आपण पवित्र तर अख्खं जग पवित्र, अशी दृष्टी जर ठेवली तर या जगाचा उद्धार व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून आपण सर्वांनी, पुरुष वर्गांनी भगिनींचा सन्मान करावा. भगिनींना आई भगवती स्वरूप नमन करावं आणि कन्येचं पूजन करावं. तिला दुर्गे स्वरूप म्हणून कन्येचं पूजन करावं. नवरात्रीला सर्व घरांमध्ये या सेवे साधनाने मंगलमय असं वातावरण होतं आणि या मंगलमय वातावरणात आई भगवती आपल्या श्री गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून कधी कुठल्या सेवे करायला श्रद्धेने, इच्छेने आशीर्वाद देऊन जाईल आणि त्याचे कामं करून जाईल सांगता येत नाही. म्हणून अतिशय हा सण 9 दिवसाचा, ही नवरात्र, नवदुर्गा आपण अतिशय प्रेमाने, पावित्रतेने याची सेवा साधना करूया. पुनश्च तुम्हा सर्वांना, भगिनींना, ह्या आदिशक्तींना, हे 51 शक्तिपीठांना ह्या श्री गुरुदेव दत्त परिवारातर्फे नवरात्रीच्या स्वामीमय शुभेच्छा. स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. करा ताई कंटिन्यू,
श्री स्वामी समर्थ दादा. धन्यवाद दादा. आज खरंच गुरूंकडून आपल्याला शुभेच्छा मिळाल्या सर्व भगिनींना. धन्यवाद दादा. कोटी कोटी प्रणाम. असेच आपले आशीर्वाद, स्वामींचे आशीर्वाद आमच्यावर असू द्या. आणि नवरात्रीमध्ये आई भगवतीची आमच्याकडनं भरपूर अतिउच्च कोटीची सेवा करून घ्या दादा. श्री स्वामी समर्थ. आपल्याला सेवेच्या माध्यमातून जर कोणाला काही अनुभव आले असतील तर शेअर करा. आज घटस्थापना करा. छान देवीच्या आईची. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. सुरेखाताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई, नाव गाव सांगा अहो ना. वडगाव मावळ. हो हो रुक्मिणी बोला भोर. ताई. अहो बोला काल ना ना ताई. मान सन्मान लाईव्ह होते मी जरा तर मान सन्मान राहायला करायचं तर आज केलं तर चालेल का घटस्थापनेच्या अगोदर? करू शकता, काही नाही. आज फक्त दत्त महाराजांचा करता येईल. आई भगवतीचं करू शकता, काही प्रॉब्लेम. आता वारंवार करता येईल. सगळ्या देवांचा नाही करता येत, एवढंच फक्त. करू शकता, काही प्रॉब्लेम नाही ताई. करा. बर बर. श्री स्वामी समर्थ. तेच आणि दादांकडनं चांगल्या शुभेच्छा मिळाल्या सकाळ सकाळ. खरंच गुरूंचे आशीर्वाद महत्त्वाचे असतात. खरंच आशीर्वाद त्यांचे खूप येतो. डोळ्यात पाणी येतं. एवढं म्हणजे त्यांचं कुठलं हो तरी ना. जन्म होतं म्हणून त्यांची पुण्याई मिळाली आपल्याला. त्यांच्यामुळेच आपली ऑनलाईन सेवा चालू आहे. त्यांचीच कृपा हा. आहे. दादांची. नाहीतर आपण आपल्या एकमेकाला तरी ओळख तरी होतो का? नसतं. मी कुठं दादांमुळे. म्हणलं मावळ, तुम्ही कुठं? खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. सुरेखाताई, श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. हा, मीनाक्षी बोलते पुण्यातून. ऐका ना सुरेखाताई, दादांना पण बोला. कोटी कोटी प्रणाम. तुम्हाला सगळ्या ऍडमिनना पण मनापासून सगळ्यांना नमस्कार. ते ताई, आता आपल्याकडे ज्या मूर्त्या आहेत ना, आता महालक्ष्मीची, अन्नपूर्णाची, त्यांना पण असं झोपून ठेवायचं का त्यांना उभंच ठेवायचं, म्हणजे बसवायचं फक्त? नाही ताई, फक्त टाकच घटी बसवतात ना. नाही नाही, बाकी आपण देवघरात आता बाकीचे ठेवणार ना, मग 9 दिवस आपण पूजा करत नाही ना देवघरात पण. नाही श्री नाही, स्वामी आपण समर्थ ताई. हा थांबा थोडं ताई. हा, ताई श्री बोलतायत. स्वामी समर्थ. हा. माझा खूप मोठा अनुभव आहे ताई, मी अनुभव सांगते. तर 5 मिनिटं ताई, 5 मिनिटं थांबा. ह्या ताईंचं बोलणं झालं की तुम्ही अनुभव सांगा मग. हा. श्री हे स्वामी बाकीचे समर्थ. ऐका ना ताई, घटी बसवताना मी त्याविषयी बोललो. आपली अन्नपूर्णा, लक्ष्मी देवीच्या मूर्त्या सुद्धा घटी ठेवू शकतो आपण, कुलदेवीच्या टाकासोबत. हा ठीक हा. आहे. परत हा चालेल. प्रश्न विचारू नका, त्याविषयी सांगितलं मीटिंग मध्ये सगळं. हो, चालेल चालेल आपण दादा. देवीच्या मूर्त्या देखील घटी बसवू शकतो. बाकी कुठलंच देव बसवायचे नाहीत. फक्त कुलदेवीचे टाक आणि तुमच्याकडे ज्या देवीच्या मूर्त्या आहेत त्या बसवू शकतो. देवांना बसवू नये. ठीक आहे. आणि 9 चालेल. दिवस त्या जागेवरनं हलवू नयेत. त्यांना दुरूनच त्यांची पूजा करावी, फुलं व्हावीत, पंचोपचार पूजा करावीत. कारण त्या देवता, कुलदेवी टाक आणि देवीचा फोटो असेल तर 9 दिवस देवी युद्ध खेळून थकलेली असते आणि तिला विश्रांती दिली पाहिजे. तिला जागेवरनं हलवू नाही. दुरूनच तिची पूजा करावी. ठीक आहे. चालेल. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ. बोला आता, अनुभव सांगा ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. नाव माझा गाव सांगा. कालचा अनुभव आहे. मी घाटांजीवरून बोलते. वैशाली भोयर, सर्वेशची आई. बोला ताई. हा ताई, मी होम कधीच केला नव्हता. काल केला सकाळी. होम केला. होम झाल्यानंतर आहे ना, माझ्या होम मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती उमटते. किती छान ना. हो, रोज खूप करत जा आता छान. ताई. ताई, रोज आहे ना, यांची शाळा असते ना, सकाळी घाई होते, मग उठा लागते ना, उठता नाही येत होम करताना. म्हणून मी आहे ना, म्हणजे भीतच केला. काल सुट्टी होती. रात्री तर मला परवाच्या रात्री तर झोपच आली नाही. आता माझा होम कसा होईल? होम भिजणार नाही ना? चालूच राहील ना? म्हणजे असं खूप हे वाटत होतं. खूप छान ताई. थोड्याशा ह्याच्यातच माझा होम खूप वेळपर्यंत जळत राहिला. मला जास्त काही काड्या पण लागल्या नाही. फक्त गौऱ्यावर होम चालला माझा. खूप खूप छान छान ताई. खूप अनुभव आला कालचा ताई. आणि अजून माझा मोठा अनुभव म्हणजे मी गाणगापूरला येणार आहे. हा फॉर्म पण भरला.
हा हा पण माझा खूप मोठा अनुभव आहे ताई. हो, खूप छान ताई. या तुम्ही पण या, समर्थ. बाकी इतरांना पण घेऊन या. खूप छान हो श्री ताई. स्वामी मी समर्थ. येत आहे. हो, सगळ्यांना घेऊन येत आहे. ताई श्री स्वामी समर्थ. यांचा दादा तुमचा पण मला आशीर्वाद राहू द्या. मी 9 दिवस पाठ पण करणार आहे. श्री स्वामी समर्थ. दादांचा आशीर्वाद आहे. समर्थ. मी एकच फोटो मिनिट हा पाठवला ताई. ताई. महल्ले ताईंना फोटो पाठवला मी माझ्या होमचा. तो पाहून घ्यायचा आणि अरुणाताईला पण पाठवला. श्री स्वामी समर्थ. हो पाठवला ताई. ग्रुपमध्ये. छान. हो हो. हो, हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा सर्वांना एक सूचना आहे, महत्वपूर्ण पोस्ट तर येणारच आहे, पण आज संध्याकाळी 6:15 वाजता आपली सेवा आहे. 6:15 वाजता देवीचे पाठ सुरू होणार आहे. कोणीही मेसेज आला येणारच, म्हणजे लिंकचा मेसेज येणारच आहे. तरी पण आपण सर्वांनी त्यानुसार समयानुसार आपण सर्वांनी तयारी करून ठेवावी. आणि 2 पाठ लगातार होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला कदाचित सर्वांना घरात आरती वगैरे सर्व असते, तर 2 व्यक्ती असून सुद्धा आपण एका व्यक्तीनी म्हणजे पाठाला बसू शकतात, असं काही प्रॉब्लेम नाहीये. सर्वांनी लक्ष द्यावी आणि सेवेची सुरुवात छान करावी, आई भगवतीला प्रणाम करून. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला, नाव गाव सांगा. हा, मी पालीहून बोलते. आमच्या इथल्या एक मावशी इथे त्यांच्या सुनेची डिलिव्हरी झाली आज 10 दिवस झाले. मग त्यांना घटस्थापना करायला येईल का? हो, करून दुसऱ्याकडनं करून घ्या म्हणायचं, काय नाही व्यवस्थित. मग त्यांनी खंड त्यासाठीच पडत नाही. हा खंड म्हणलं पाड. कसं कुणाकडून करून घ्यायची का काय मला सांगा नीट. ऐका ना ताई, आज 10वा दिवस आहे ना. हो आज 10 दिवस ना, मग 12 दिवस 3ऱ्या किंवा 5व्या माळेला गट बसवा, असं सांगा त्यांना. घर स्वच्छ बर. करून हा गोमित्र वगैरे 3ऱ्या किंवा 5व्या माळेला बसवा म्हणा. 12 दिवस होऊ द्या म्हणा, मग करा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. अभिरुची ताई. हॅलो. श्री स्वामी समर्थ. ताई बोला श्री ना. श्री स्वामी स्वामी. म्हटलं अहो माझं ते हे जे आता ह्या पितृपक्षात राहिले ना हे दान द्यायचं, मग आज संध्याकाळी दिलं तरी चालेल का? चालते चालते, द्या. आज का पण देऊ त्यांना शकता. आता ही करायला नाही ना कोण घरात. देऊ शकता ताई. आज पण देऊ शकता. द्या. मेसेज श्री टाका. स्वामी समर्थ. हो. कोण बोलतंय दादा? श्री स्वामी समर्थ. अहमदनगर राऊरीवरून बोलतोय, म्हटलं मेत्रे. हा, बोला ना दादा. म्हटलं ताई, आमच्या भाऊकीतलं आहे ना, तो लांबचं आहे ना, वारलेलं आहे नाही का. आता 4 दिवस झाले त्यांना वारून, डेट होऊन. तर घट बसवलं तर चालेल का घरात? तुमच्या 3 पिढ्यांपैकी आहे का ते? 3 नाही, 4थी पिढी आहे. 4थी किंवा 5वी असेल. म्हणजे तुमचे समजा आजोबांच्या सख्या चुलत भावांपैकी त्यांची वंशावळ आहे का, हे लक्षात घ्या. सख्या भावन आजोबांच्या चुलत भावांपैकी चुलत भाऊच आहेत ताई. मग मला पाळावं लागेल ना. चालेल, ठीक. पाळा ते विधी पूर्ण झाल्यानंतर मग जर असेल तर बसवा, नसेल तर राहू द्या. किंवा तुम्ही ब्राह्मणांना पण विचारू शकता दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ओके, हा, ते धन्यवाद. सांगेल तर. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. आमच्या बाजूच्या ताईत ना, तर त्यांच्या म्हणजे आता सासूबाई वारल्या 13-14 दिवस आहेत आज. पण मग ते म्हणे नुसतं दिवा लावायला चालेल का म्हणे. हो, चालेल चालेल. घट पण आणि बसू त्यांना शकता म्हणजे ताई. आज 3 दिवस पण आहे, तर मग दुसऱ्यांकडनं नुसतं दिवा लावायला चालेल का त्यांना? चालेल चालेल. त्यांचं सगळं ते स्वतः झाली असेल, घरातले विधी पूर्ण झाले असतील तर घट पण हं. बसू शकतात. प्रॉब्लेम नाही. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ ताई. आवाज येते का? हो, येतोय ताई. तुमचं नाव गाव सांगा ना ताई. हा, माझं नाव सरस्वती रमेश जाधव आहे. गाव साशिंगे मध्ये आहे मी. हा, बोला ताई. ताई मला एक विचारायचं होतं. आमच्या घरात म्हणजे 2 असं जावाचं आमचं 2 घर आहे, ती म्हणजे एकत्रच आहे आम्ही, पण 2 बांधले ती बांधताना. मग
एक जावाचे ते त्या ठिकाणी देवीची ही स्थापना केली आहे आणि इकडे मी आपल्या हा. स्वामी समर्थाचीच पूजा करते. बर. म्हणजे हा मग चालते ना एका घरात 2 देव असलं तर? 2 घरं वेगवेगळे आहेत ना, वेगळं तुमचे म्हणजे देवघर आहे. बांधताना वेगवेगळे बांधले ती पण अजून आम्ही एकत्रच आहे. सासू सासरा अजून आहे ते आमचे. असू द्या मग ना, ती नाही नाही. हा हं. तुमचं हॅलो देवघर आणि किचन वेगवेगळं आहे का? माझा आवाज नाही येत का? बाकीच्यांना सांगा हा बरं. येते बोला की. हा तुमचं देवघर आणि किचन वेगवेगळं आहे का? का एकत्रच आहे सगळं तुमचं? नाही नाही म्हणजे जावाचा माझं 2 घर बांधले ती दोन्हीकडे 2 देवार आहे ती. मग ते आता त्या ठिकाणी देवी हा तुम्ही जर सेपरेट कमवता, सेपरेट स्वयंपाक करून खाता, सेपरेट देवघर आहे, तर तुम्हाला नवरात्रीची सेवा करता येते. गट बसवायच्या सुद्धा. नाही श्री घट स्वामी समर्थ. बसवते ती सासूबाई आमची बसवते ती पण आम्ही घटावरच ना श्रीफळ ठेवून बसवतो. टाकी काय तसलं ठेवत नाही. मग तिकडं जर घट बसवलं तर मी तिथंच आपले पाठ केलं चालते का देवीचं? चालतं करा. आणि हॅलो श्री स्वामी हॅलो समर्थ. स्वामी समर्थांनी आपलं निवद आपलं फराळाचंच द्यायचं का 9 दिवस दाखवायचं? खातो ते दाखवायचं. जेवणाचं तुमच्या घरात स्वयंपाक होत जेवणात दाखवा. हा नसेल म्हणजे मी दाखवलं स्वयंपाक तरी करते की नाही तिथं स्वामी समर्थाची मूर्ती माझ्या ह्याच्या ठिकाणी आहे. मग मी तिथं आपलं स्वयंपाकाचं केलं चालतंय का? चपाती भात दाखवलं तर? चालतं. देवांना उपास नसतो ताई. आपण उपास करतो म्हणून आपण उपास दाखवतो. देवांना काही पण हा आपण जे खातो ते नैवेद्य दाखवा. श्री स्वामी समर्थ. आणि हॅलो ताई हॅलो श्री स्वामी समर्थ बोला ना ताई. हा ताई माझं म्हणजे ती दादांनी सांगितलं होतं मला ह्याच्या गुरुचरित्रच पारायण करायला. मग आता या 9 दिवसात मी केलं चालतंय का सकाळ पारी? हो करा तुम्ही पूर्ण करा ते बाकी सेवा. हा हा माझी ती तुमची पूर्ण झालं नाही ना. हो करा. संकल्प घ्या पहिल्या दिवशी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला ताई. नाव गाव सांगा. मी धाराशिव जिल्ह्यातून बोलते ताई. शालिनी खटके. दादांना कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सगळ्या ऍडमिनना पण कोटी कोटी प्रणाम ताई. मी मुलीच्या नातीच्या शाळेसाठी इथं लातूरला राहिले. मग नुसतं मी पारायण वाचले तर चालते का? म्हणजे पूजा मांडणे. हो चालतंय. हो एवढंच तर ते असेल तर समोर ठेवा वाचन करताना. चालू शकतं. फोटो हे असे काही सामुग्री नाही माझ्याकडे. फक्त मी पोथी आणले सोबत. असू द्या. देवी फोटो ठेवा आणि समोर बसून तुम्ही हे करा ना. दिवा वगैरे लावा. जरी तुमचं दिवा देवघर इकडं काय हरकत नाही. हा म्हणजे देवघर हे सगळं गावाकडे आहे की ताई. मी फोटो सोबत आणले माझ्या आणि दिवा पण आहे. मी रोजची इथली पूजा करते. करू नित्य शकता सेवा करते. फक्त ही पोथी वाचायचंच मला विचारायचं होतं. वाचू शकता वाचा. चालेल. आपल्या ऑनलाईन सेवेला पण सोबत सेवा आहे पहा. श्री स्वामी समर्थ. पण आहे. नुसतं तुमच्या सोबत मी वाचू शकते का हे विचारायचं. वाचू शकता ताई वाचू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सुरेखा ताई. श्री स्वामी समर्थ. हा बोलू का ताई? नाव गाव सांगा ताई. पालकर बोलते ताई. हो श्री स्वामी समर्थ बोला ताई. ताई गुडाप्पे ताईचं माईकच उघडं ना गेले. त्यांना बोलायचं ते आल्या तिथं बोला त्यांना. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला ना ताई. ते अभिरुची ताई आहेत का? त्यांच्या ह्याच्यावर पैसे टाकलेत काल माझ्या मुलीनी. आलेत का विचारायचं होतं. स्क्रीनशॉट टाका खाली मेसेज टाका. टाकलेत म्हणली काल. आता उघडले. काल टाकलेत म्हणली दोघींनी पुण्याहून एका पूर्ण टाकलेत इथं धाराशिव जिल्ह्यातून टाकलेत दोघीचे बी. विचारायचं होतं ताईली आले का पैसे म्हणून. आले असतील ताई. आले असेल काही प्रॉब्लेम नाही. श्री स्वामी समर्थ. सुरेखा ताई. श्री स्वामी समर्थ बोला ना. हा तुम्हाला ऍडमिन ताईला कोटी कोटी धन्यवाद ताई. आणि दादांना कोटी कोटी प्रणाम. नवरात्रीच्या शुभेच्छा ताई. स्वामीमय तुम्हाला असेच आशीर्वाद द्या मला ताई.
तर आज दादा आहेत म्हणून आम्ही इथे आहेत ताई, नाही तर काय आम्हाला मार्गदर्शन नव्हतं, काय नव्हतं. खेड्यात कोण करायला मार्गदर्शन? त्यासाठी तर दादाने ऑनलाईन स्पर्धा केली ना. खेड्यापाड्यात हो, स्वामींचं प्रचार प्रसार झाला पाहिजे. गुरुचीच के बाबा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी बोला. समर्थ. ताई मी पुण्यावरून बोलते स्वाती. ताई मी म्हणजे ना घट नाही बसवत, तर माझ्याकडे आपल्या देवीचा टाक आहे, तर मग तो टाक काय करायचं? तसं झोपून ठेवायचा का देवाऱ्यामध्ये? हो हो हो. आणि दिवा वगैरे लावते मी. कलश स्थापना सुद्धा करू शकता. घट नाही बसवायची, कलश स्थापना करू शकता. श्री स्वामी कलश समर्थ. मांडायचा आणि दिवा लावायचा का? हो, आपण सत्यनारायणची पूजेला जसा कलश मांडतो त्या पद्धतीने करायचा. 2 विड्याच्या पानावर तो टाक झोपवायचा तो. पंचोपचार हा, पूजा करायची. आणि लांबून असं त्याची असं. पाठ वगैरे करा. अखंड दिवा लावा हो 9 हो दिवस. हो. आणि टाक मग त्या कलशावर ठेवायचा का ताई, तांदळात? हो हो. तांदळात विड्याची 2 पानं ठेवून त्याच्यावर ठेवायचा तो. झोपवायचा असं. श्री स्वामी समर्थ ताई. हं. आपण श्री स्वामी घटस्थापनेची समर्थ ताई. केलेली. श्री स्वामी समर्थ. कोण बोलतोय ताई? नाव गाव सांगा. आवाज येतो ताई? येतो ताई. बोला, नाव गाव श्री सांगा स्वामी ना ताई. समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी शोभा पाटील मरकड बोलते, जाफराबाद जालना जिल्ह्यातून. हा, बोला ना. आवाज येतो का? येतो ताई, येतो. माझा आवाज येत नाही? हा हा, येतो. दादाला कोटी कोटी प्रणाम, स्वामीला कोटी कोटी प्रणाम. ताई माझा अनुभव असा आहे, खूप अनुभव आले मला. तीर्थ एवढं पाव. श्री स्वामी समर्थ. या ना ताई. श्री श्री स्वामी समर्थ. हा, बोला ना ताई. नाव गाव सांगा. रेंज मध्ये या आणि बोला ताई. कोण बोलतंय? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, मी श्री लातूरून स्वामी. बोलते. तिळाचं तेल वापरायचं का ताई दिवाला? श्री स्वामी समर्थ. पहिल्या दिवशी तुम्ही जे वापरणार आहे असो, एकच 9 दिवस तेच वापरायचं, हे लक्षात घ्या. श्री स्वामी समर्थ. दादांनी तर चांगल्या तुपाचा दिवा लावा असं सांगितले. ज्यांना शक्य असेल ते लावू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. नाव गाव सांगा. श्री स्वामी समर्थ. उर्मिला बोलते ताई कर्जत वरून. मी जालना जिल्ह्यातून. ताई तुम्ही ते बोलत होतात ना की कलशाला दोरे इडी घालायचे, ते किती घालायचे ताई? काय? ते दोरेचे विडे नाहीत का, तुम्ही ते बोलला तर घट बसवताना तांब्याला? नवरात्र आहे ना, म्हणून 9 वेडे टाकायचे. 9 वेडे घालायचे त्या कलशाला. ठीक नवरात्रीचे. आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कोण बोलतंय? श्री नाव स्वामी गाव समर्थ ताई. माझा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. ताई आपल्या देवघरामध्ये जे मूर्त्या असतात त्या रोज आता नवरात्र उत्सवामध्ये त्या स्नान घालायच्या? हो, देवीची मूर्ती सोडून आता दादांनी सांगितलं की नाही, तुम्ही होता की नाही काय माहित नाही, पण हो. दादांनी सांगितलं देवी स्वरूप मूर्त्या इकडं घटस्थित ठेवायच्या. हा. टाक वगैरे घटी बसवायचा आणि बाकीच्या सर्व देवांची आपल्याला पूजा करायची आहे. स्नान घालायचं आहे. घटस्थापना वेगळ्या ठिकाणी करायची, शेजारी, देवघराच्या शेजारी, चौरंगावर किंवा पाटावर. आणि हो बाकीची हो. देवपूजा रोज करायची, हे लक्षात घ्या. ऑडिओ वगैरे सगळे ग्रुपवर सेंड केलेले आहेत. शांतपणे ऐका. सर्व माहिती आहे पहा. दादांनी पण भरपूर माहिती सांगितलेली आहे आपल्याला घटस्थापनेची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मी नगर जिल्ह्यातनं स्नेहल भोसले बोलते ताई. ताई
दादांना म्हणजे सर्व ताईंना दादांना नवरात्रीच्या स्वामीमय शुभेच्छा. ताई मी वैभव लक्ष्मीचं व्रत करते तर मग उद्या म्हणजे मग उद्याचा शुक्रवार आहे ना तर मला चालेल का ताई ते व्रत करायला? काय बोलल्या शेवटचं नाही कळलं. ताई उद्या मी वैभव लक्ष्मीचं व्रत करते तर मग मला उद्या वैभव लक्ष्मीची पूजा मांडायला जमेल का ताई? आता ते सगळे लक्ष्मीच्या स्वरूपात देवीच्या स्वरूपात आपण घटी बसवणार आहेत ना. तुम्ही हा फक्त म्हणून उपास करा आणि आपण पूजा वगैरे काय तुमची असेल ते करू शकता. असं आहे ना, आता आणि आज ते घट बसवली तुमची सगळी लक्ष्मी ते सगळ्या देवी तिथे येतील ना. हा फक्त पूजा वगैरे करू शकता, उपास करू शकता, तुमचं काय व्रत असेल ते. आणि ताई ते कुंकुमार्चन जर करायचं म्हणलं तर जर श्रीयंत्रावर किंवा टाकाव जर करायचं म्हणलं तर ते म्हणजे एखाद्या तामणात आपलं ते नागिनच्या पानाखाली पानावरती जर ठेवलं आणि त्यातच कुंकुमार्चन केलं रोज तर चालेल का ताई? म्हणजे उचलण्या नसारखं म्हणजे एकाच ह्याच्यात. ऐका ताई, सर्व माहिती आपण ऑडिओ रेकॉर्डिंग सगळं पाठवलेलं आहे पहा ग्रुपवर. कसं कुंकुमार्चन करायचं आणि टाक म्हणताय तर टाक घटी बसवल्यावर परत तिथे जाऊन हात लावायचा नाहीये त्याला. हा कुंकुमार्चन हात करताना नाही. हा श्रीयंत्रावर वगैरे कुंकुमार्चन करू शकता. आणि तेच प्रश्न परत परत विचारू नका. रेकॉर्डिंग ऐका ना, ऑडिओ ऐका ना सगळेजण. एकच प्रश्न सगळ्यांसाठीच असती ना सेवा ती. थोडस समजून घ्या, रेकॉर्डिंग ऐका, ऑडिओ ऐका, ग्रुपवर सेंड केलेले आहेत. सर्व माहिती सांगितलेली पहा आणि तोच प्रश्न प्रत्येक जण विचारताय. एका प्रश्नाचं उत्तर सारखंच सगळ्यांचे प्रश्न सारखेच असतील तर उत्तर सगळ्यांसाठी तेच असतं ना. तोच नवीन काही असेल तर विचारू शकता तुम्ही ताई. कारण कसं आहे, आज घटस्थापना आहे. सकाळपासून सर्वजण 6:15 सेवेकरी बसलेले आहेत. म्हणजे राग मानू नका. आज तर आई भगवती आहेत, तुम्ही सगळ्या आई भगवतीच्या स्वरूपात आहात. क्षमा मागते मी, परंतु थोडस आमचा पण विचार करा, कारण आमच्याकडे पण घट बसणार आहेत ना ताई. सगळ्यांनी एकच प्रश्न 4-4 वेळा विचारल्यावर कसं होणार ना. ते उत्तर सगळ्यांसाठीच लागू असतं, कोणत्याही सेवेचे उत्तर दिलं तर. आता कुंकुमार्चन आपण त्या दिवशी 2-3 दिवस झाला आपण ही माहिती देतोय. लक्षात घ्या, रेकॉर्डिंग ऐका, ऑडिओ ऐका, ग्रुपवर आलेले. आणि काही माझ्याकडनं चुकीचं बोलणं गेलं असेल तर क्षमा मागते. श्री स्वामी नाही. समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ सुरेखाताई. श्री स्वामी समर्थ. एक जणांनी बोला आणि नाव गाव सांगा. मी सांगली जिल्ह्यातून रेखा जाधव बोलते. दादांना बोल. कोटी कोटी प्रणाम. माझा असा अनुभव आहे ताई की म्हणजे काल कोहळा बांधायचा होता ना, तर माझ्याकडे काही उपलब्ध नव्हता. तर आम्ही जिथे राहतो तिथे आठवडी बाजार असतो काल बुधवारचा. तर 5-5:30च्या वेळेस मी माझ्या मिस्टरांना बाजारामध्ये पाठवलं. म्हटलं तुम्ही बाजारामध्ये जाऊन कोहळा मिळतोय का तर पहा, मी थोड्या वेळानंतर भाज्या आणायला मागून जाईल. तर ते गेले बाजारामध्ये, त्यांनी सगळीकडे शोधलं पण त्यांना काही तो मिळाला नाही. तर त्यांनी मला तिथून फोन केला की मला काही मिळत नाही. तर म्हटलं हा ठीक आहे, नाही मिळत तर तुम्ही घरी येऊ शकता. असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. तर मी मनातून स्वामींना एकच प्रार्थना केली की स्वामी, मी थोड्या वेळाने उशिरा बाजारात जाणारच आहे आणि चुकून कोणी उशिरा येणार असले तर ते मी उशिरा जाणार आहे म्हटलं, कोणी उशिरा घेऊन येणार असतील तर तो मला कोहळा मिळू द्या. मी असं एवढे म्हणून म्हणजे स्वामींना प्रार्थना केली. तर 1-2च मिनिटात माझ्या मिस्टरांचा फोन आला की मला कोहळा म्हणजे मिळाला आहे. तर मी स्वामींचे एवढे धन्यवाद मानले की म्हणजे 1-2च मिनिटात स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली आणि मला तो मिळून गेला. खूप छान ताई, खूप छान. स्वामी बघा काय काय करतात, कोहळा मिळवून देतात तुमच्यासाठी. नुसती प्रार्थनाच करतात तुम्ही फक्त, तर लगेच तयार. खूप छान होय, अनुभव ताई. छान. होय, श्री खूप स्वामी. छान खरंच ताई. श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. कोण श्री बोलतंय? नाव गाव सांगा. शिवानी भागिले बोलते बुलढाणा जिल्ह्यावरून. हा बोला ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. तर ताई माझा अनुभव असा आहे की माझे मिस्टर आहे ना, त्यांचे त्यांचे जे मित्र आहेत बोला ना, ताई. हा तर ते म्हणजे रोज तिथे जातात त्यांच्या मित्राकडे. पण त्या दिवशी ते गेले नाही. पण त्या दिवशी असं झालं की त्यांचे मित्र एवढ्या म्हणजे संकटात फसले की ते मुलं आज 2-3 महिन्यासाठी जेलमध्ये आहे. आणि अरे बापरे. मी स्वामीची एवढी म्हणजे धन्यवाद करते की त्या दिवशी ते तिथे नव्हते आणि ते वाचले म्हणजे. वाईट खूप संगतीत जाऊ नका म्हणून सांगा. स्वामी सेवा करा आणि सगळ्यात महत्वाचं
आपल्याला हे ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून स्वामींचे दादांचे आशीर्वाद मिळतात पहा. आणि तुम्ही सेवा करता म्हणून ते वाचले, नाही तर ते जर तिथं असते तर ते पण आज त्यांच्या मित्रासारखे तिथं आतमध्ये असते. हे लक्षात घ्या. तेच त्यांना समजून सांगा आणि वाईट दादा संगत सोडून सांगा. हो, श्री स्वामी समर्थ दा. स्वामींचे आभार माना ताई. श्री स्वामी समर्थ. आणि श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. मला पाटील होती, आशाबाई होती. आशाबाई मुंबईला येतात ना, सीताताई पुढं. ताई कोण अनुभव सांगणार आहे का श्री स्वामी समर्थ? कारण बराच उशीर झालाय. मी शेवटचा अनुभव सांगते ताई. हा बोल. 2 मिनिटं. नाव मी विद्या विनाळ बोलते म्हैसूरवरून. सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. माझा सोमवारचा अनुभव आहे ताई. सोमवारी ना असं झोपल्यानंतर रात्री मला संध्याकाळी असं एकदम जाग आली 3-3:30 वाजता. आणि दादांना उठून बसून म्हटलं की दादा सगळ्यांना तुम्ही तुम्ही जामुन बनवा, मी येतो खायला असं सांगते ना. तर मी म्हटलं आता मी पण केले तर याल का खायला? असं म्हणत तिथंच विचार करत बसले आणि नंतर ना वॉशरूमला जाऊन येऊन परत झोपले. झोपल्यानंतर ना स्वप्न पडलंय ताई की घरी मी ना स्वामींची कसली तरी पूजा मांडले आणि 56 भोगाचं नैवेद्य केलंय मी. म्हणजे घरात सगळे असे छोटे छोटे द्रोण भरून ठेवलेत मी 56 प्रकारचे आणि 3 श्वान आलेत ताई. असे उंच आणि केसरी कलरचे असे मी कधीच बघितले नाही. आणि एक बसलाय माझ्या जिथून मी उंबऱ्यातून आत येते ना तिथं पायरीवरती बसलाय एक आणि दुसरा किचन मध्ये बसलाय ते. असं आपण बाहेर असं ते झोपल्यानंतर किती बिनधास्त बसलेले असतात ना तसं बसलेत. मी काही केलं तरी ती बाहेर जात नाही. आणि दुसरा एक बाहेर बसलाय, एक किचन मध्ये बसलाय आणि त्यातलं आवाज येतोय ताई? श्री स्वामी समर्थ. तो महाराज आले, दादा पण आले का? तुमच्या मनात इच्छा आहे. आणि त्यात होत आहे. आणि तिसरा श्वान ना स्वामींच्या फोटो समोरचे दोन्ही पाय उचलून नमस्कार करतोय फोटोला. आणि मी बाहेरून येऊन त्याला हे काय करतोय, असं का पाय उचलून नमस्कार करतोय असं म्हणते मी. आणि जे भोग लावलेले ना त्यातलं एक पूर्णाची पोळी उचलून खाल्ली त्याने क्षणात. आणि मला इतका राग आला, मी एवढी धडपड करते, काम आवरे नाहीत आणि हे काय सगळे माझे तिन्ही श्वान माझ्या पायात येत आहेत आणि मला काम पण करू देत नाहीत. मी बाहेर घालवलं तर बाहेर पण जात नाही. अक्षरशः किचन मध्ये पण येऊन बसलेत. त्यांना कशी भीती वाटत नाही म्हणून मी बाहेर घालवते. शेवटी ते पुरणपोळी उचलल्यावरती राग आला आणि मी त्यांना तिन्ही श्वानांना घराच्या बाहेर घालवलं ताई, भीती घालून. त्यांना मारलं ना काही केलं. तेवढ्यात माझ्या मिस्टरांनी डोरबेल वाजवली पहाटे आणि जाग आली तर एकदम दचकून उठून म्हटलं, दत्तप्रभू तुम्ही आला नैवेद्य ग्रहण करायला आणि मी तुम्हाला बाहेर घालवलं म्हटलं. आणि तिथंच रडायला चालू केलं. काही कळलंच नाही मला. आणि मग सकाळी उठल्यानंतर दादांना अशी विनंती केली की काहीतरी मनात तळमळ होती. म्हटलं दादांना विचारलं आणि दादांना 56 भोगच असं मला दर्शन करून दिलं. आणि सकाळी महादेवाच्या मंदिरात गेले ताई. मंदिरात गेले तिथं म्हटलं आता स्वामींनी काहीतरी संकेत दिला आपल्याला तर म्हटलं काहीतरी आपण नैवेद्य घेऊन जाऊया म्हणून मी लाडू घेऊन गेले ताई. आणि दादांना आणि स्वामींना विनंती केली माझं काहीतरी चुकलं असेल तर माफ करा आणि कृपा करून माझ्या नैवेद्याला स्पर्श तरी करावा अशी खूप इच्छा होती ताई. गेले आणि अभिषेक करायला दिले आणि ज्या पाठीत मी सगळं नेलं होतं ना त्या वाट्यामध्ये त्यांनी सगळं असं घालून दिलं त्यांना. आणि इच्छा होती की आवाज येतोय ताई? ब्रेक थोडं. ते स्वामीचा आवाज येतो. आता येतो? ते स्वामी समर्थ. बोला ताई पटकन, बाकीच्यांना पण बोलायचंय ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आम्हाला आहे ना जावाची सून डिलेवरी झाली आहे, तिला आज 6 दिवस झाले. तर मग मी असं पाठ वगैरे घरी करू शकते का? देवीच्या टाकाचं काय करायचं देवघरातल्या? विटाळ असेल ना, जावे कुठे म्हणता ना तुम्ही?
हो, जावेची सून. मग तुम्हाला विटा असते ना, विटा संपल्यानंतर करा. आणि पाठ वगैरे मी करू शकते ना घरी असं? अहो तेच सांगते ताई, तुमचा विटा संपल्यानंतर करा असं मी सांगते. पाठ करू हो, शकता. हो. हा, विटा हो. संपल्यानंतर श्री स्वामी समर्थ. हो, मग आता घरातला टाक असा झोपून ठेवला तर चालेल का दुसऱ्यांच्या हातून? हो, दुसऱ्यांच्या हातून घर बसू शकता. चालेल. पाहिलं थँक्यू. ताई, विचारा आणि बसा. श्री स्वामी समर्थ. हो. हॅलो हॅलो ताई. हा, बोला ना ताई, कोण बोलतंय? मी धानोरीन बोलते. हा, बोला ताई, बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी रात्री समर्थ. रात्री कुरूप वगैरे करू नारळ का आणि हा, श्री स्वामी समर्थ म्हणताना असं मोर पिसारा गोल दिसला. आणि हा, हा. पुन्हा मी मान सन्मान करलेले वाकून तिथं ही शिर्डी शयनात बाबा असं बसलेले पांढरे कपडे घालून खुर्चीवर बसल्याने खाली पाय सोडल्याने दिसले बा. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ ताई. संगीता हा, शिंदे श्री देहूगावरून बोलते. बोला ना ताई. हा ताई, ते तुम्ही सांगितलं ना काल की म्हणजे मी तुम्हाला मेसेज केला होता, तर तुम्ही सांगितलं ना की 5 किंवा 7 देवी देवतांचा मान सन्मान करा. ते म्हणजे माहिती नव्हतं. मग असू दे हा, की, मग आता काय सांगायचं काम आहे. बोला ताई. मी दरवेळेस ना फक्त म्हणजे ह्याचाच करत होते. आमच्या इथं कालभैरव म्हणून आहे ना ग्रामदैवत, त्यांचाच फक्त मान-सन्मान करत होते. मग काल तुम्ही सांगितल्यामुळे मी ठरवलं, म्हटलं की 5 देवांचा करायचा. मग नारळ घ्यायला गेलो. नारळ घ्यायला मी आणि माझे मिस्टर संध्याकाळी आम्ही आलो, 6 वाजता गेलो आम्ही. तर इथं ना देऊळगावचे ते गाववाल्या लोकांचं ते हे होतं, बैलपोळा होता. तर खूप मोठी मिरवणूक निघाली होती ताई. आणि म्हणजे 2-3 डीजे एक सोबत होते आणि ते मिरवणूक निघाली होती आणि ते डीजेच्या आवाजाने कशाने ते बैल आहे ना, एकदम आम्ही मंदिराच्या तिथं गेलो. अगोदर आम्ही गणपतीच्या तिथं गेलो आणि नारळाच्या दुकानात शिरलो. दुकानात नारळ घ्यायला गेलो की ते बैलाला काहीतरी झालं. ते एकदम ते एक बैल असं उधळला म्हणजे. आणि जिकडं रस्ता भेटेल तिकडे पळू लागला. हे म्हणजे चेंगराचेंगरी वगैरे झाली, असं लोकांना हे करत होता. तर ते दुकानदाराने आम्हाला पटकन आत या, आत या म्हणलं. आम्ही आत गेलो एकदम म्हणजे तिथं आम्ही होतो, पण आम्हाला म्हणजे काही झालं नाही ताई. म्हणजे आम्हाला काही दुखापत वगैरे काही झाली नाही. एकदम आम्ही दुकानाच्या आतमध्ये गेलो. पण तो बैल असं ते एक जणांनी तिथून मग नारळ घेतला एका ब्राह्मणाने आणि ते काहीतरी हे म्हणून त्या बैलाला शांत केलं. पण ते खूपच म्हणजे एवढं त्याने नुकसान केलं त्या बैलाने. पण म्हणजे आम्हाला काही झालं नाही. आम्ही एकदम त्या दुकानदाराच्या ह्याच्यामध्ये शटरमध्ये गेलो. त्यांनी शटर असं थोडंसं खाली केलं, पण तो असं वाटत होतं की दुकानात आतमध्ये येऊन सगळं नुकसान करेल दुकानाचं, असं त्या दुकानदाराला पण वाटत होतं. पण असं काहीच झालं नाही ताई आणि काही नुकसान म्हणजे काही कुणाचं जीवहानी वगैरे काही झाली नाही. आणि मग नंतर मी नारळ वगैरे 5 नारळ वगैरे घेतले आणि तिथल्या 5 देवी देवतांचा मान-सन्मान केला ताई. पण हे ना ताई, माझ्याकडे ते ₹1 आणि हे नव्हते, सुपारी वगैरे नव्हतं. फक्त खडीसाखर आणि नारळ ठेवलं तर चाललं ना ताई? तर ह्या वेळेस राहिलं, पुढच्या वेळेस पूर्ण तयारी करून मग करत जा. कारण मान सन्मान करताना सर्व हां. व्यवस्थित करावं. मग आता काय होतं, अशा तुम्ही चुका करता आणि मग ते सफल होत नाही ना ताई. करायचं तर हां. पूर्ण करायचं, अर्धवट असं करायचं नाही. आता राहू द्या, क्षमा नागलीचे मागा. पान वगैरे होते. पुढच्या वेळेस हां, व्यवस्थित करा. गोष्ट आहे ती वाचून हां, व्यवस्थित करा. चालेल, हां. आपण आता प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आणि ताई, थोडं मी अनुभव रात्रीपासून अनुभवले आलेत, पण अनुभव सांगणार नाही. मी फक्त एकच सांगते, तुम्ही किती 3 दिवस झालेत म्हणजे बायकांना सांगताय असं करायचं तसं करायचं, परत परत प्रश्न विचारायच्यात. आपण ब्रह्मस्थ गेले का 151 रुपये घेतात, हे तुम्ही फुकट मार्गदर्शन देतात तरी ते ऐकती नाही. 17 एक प्रश्न विचारायचं. एवढंच माझा अनुभव खूप आहे. संध्याकाळून सांगणार ताई. श्री स्वामी समर्थ. हो, धन्यवाद. तुम्हाला कळलं हे खूप चालत आहे, खूप छान. हे असं सगळ्यांनी समजून घ्यावं.
कारण हो की ताई, मी मगाशी धरून ऐकते म्हणजे सत्र तेच कालपासून तुम्ही एवढं जीव तोडून सांगताय तरी परत परत तेच प्रश्न तेच आपण आता तुम्ही मार्गदर्शन फुकट देता ठीक आहे ताई. दरवर्षी आपण ती देवीची सेवा करतोय ना त्याच्यापेक्षा खूप तुम्ही डबली टिबलीने मार्गदर्शन दिलंय. हो ताई, खूप छान दिशा. श्री पण स्वामी समर्थ ताई. सर्वांनी हात जोडा प्रार्थनेसाठी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य श्री अविनाश दादा की जय. भारत माता की जय. भले सर्व सेवा कृपा श्री वल्लभ महाराज चरणार्पण असो. स्वामी समर्थ महाराज चरणार्पण असो. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. सर्वांना स्वामी समर्थ. संध्याकाळी 6:15 वाजता आपला दुर्गा सप्तशती पाठ होणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. श्री स्वामी समर्थ.